नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला मेथीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे. पद्धत थोडी वेगळी आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. त्याच्यामध्ये 7 ते 8 मिरच्या टाकलेल्या आहे आणि आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकले. आता हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता हे 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. तर मिरच्या इथे व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहे. आता आधी आपण याच्यातून मिरच्या काढून घेऊ, नाही तर त्या फुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मी सर्व मिक्स तळायला घेतलेलं आहे. मिरच्या सेपरेट तळल्या असत्या तर त्या फुटल्या असत्या. तर मिरच्या काढून झाल्यानंतरही आपल्याला ते 1 ते 2 मिनिटांसाठी तळायचं आहे. थोडा त्याचा कलर चेंज झाला की आपण त्या काढून घ्यायचं मग. तर आता आपण बघू शकतो इथे कलर चेंज झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. लसूणही छान भाजला गेलेला आहे. आता हे सर्व आपल्याला एका खलबत्त्यामध्ये घेऊन कुटून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये कुटताना थोडं मीठ टाकायचं आणि इथे मी लाल मसाला टाकलेला आहे. लाल मसाला हा थोडा कमीच टाका, कारण आपण मिरच्या जास्त टाकलेल्या आहे. आणि मीठही थोडंच टाका, आपल्याला भाजीतही पुन्हा मीठ टाकायचं आहे. तर ह्या प्रकारे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये तुम्हाला वाटत असेल तर बारीक करा, पण मग खलबत्त्यामध्येच छान टेस्ट येते. तर जे आपलं शेंगदाणे तळलेलं तेल उरलेलं होतं आणि थोडं तेल पुन्हा टाकलं मी. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकले आणि 2 मध्यम आकाराचे मी कांदे बारीक कापून घेतलेले होते. तर आता इथे हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मेथीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. याची चवही खूप छान लागते. तर आता इथे आपण जो खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो आता इथे परतवून घ्यायचा आहे. तर हा कूट पण आपण 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत. शेंगदाणे तळलेले आहे त्याच्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही आहे. तर याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथे हे एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि आता आपण मेथी टाकून घेऊ. मेथीची भाजी मी ही निवडून 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बरेच जण ती चिरून पण घेतात, चिरूनही टाकली तरीही चालेल. आणि आता हे मिक्स करून घेऊ. आता इथे आपण पुन्हा थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर आता भाजी शिजून द्यायची आहे. तर 5 मिनिटांनी आपण बघू शकता भाजी छान शिजलेली आहे आणि मस्त कोरडी झालेली आहे. तर ती तितकीच चवदार पण झालेली आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद.